रस्ता की मृत्यूचा सापळा? चिमुरडे विद्यार्थी व पादचाऱ्याचे जीव धोक्यात. फक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी जीव जाण्याची पाहत आहेत का वाट? कल्याण डोंबिवली महापालिका ही स्मार्ट सिटी होतानाचे स्वप्न पाहत आहोत, पण अक्षरशः कल्याण डोंबिवली स्मार्ट सिटी नसून भकास सिटी होताना दिसते. प्रभाग क्षेत्रातील गजानन चौक ते नांदिवली गावदेवी मंदिर रस्त्यावर पादचारी रस्त्याचा मृत्यूचा सापळा बनल्याचे चित्र समोर आले आहे. पादचारी रस्त्यावरील गटारीची झाकणे पूर्ण जीर्ण अवस्थेत असून तिथे पादचाऱ्यांना जीव मुठीत घेऊन ये-जा करावी लागते. बरं, त्यातल्या त्यात शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांचा जर त्या झाकणात पाय गेला किंवा काही अपघात झाला तर याला जबाबदार कोण? दर्शक बांधवांनो, आपण बघू शकता या व्हिडिओत पादचारी रस्त्यात फुटलेले गटाराचे झाकण चुकवल्याशिवाय आपला प्रवास सुखाचा करू शकत नाहीत. बरं, यात छोटे चिमुरडे विद्यार्थी व पालक सुद्धा फुटलेल्या झाकणात आपला पाय तर जाणार नाही ना, याची खबरदारी नागरिक घेताना दिसतायत. खरे तर प्रत्येक नागरिकांना नागरी सुविधा देण्याची जबाबदारी ही स्मार्ट सिटीतील महानगरपालिकेच्या आयुक्तांची असते. पण या महापालिकेत आयुक्त येतात आणि जातात, पण नागरिकांच्या मूलभूत सुविधेवर किंवा त्या समस्येवर कायमचा तोडगा काढण्यात आयुक्त मात्र सपशेल फेल ठरल्याचे दिसून येते. तितकेच हे विधान खरे सुद्धा आहे. बरं, प्रभाग क्षेत्र अधिकारी मात्र अनधिकृत बांधकामे कुठे चालू आहे त्याची सेटिंग करण्यात नाविन्यपूर्ण कार्य करतात, पण दुसरीकडे पादचाऱ्याचा जीव जर गेला तर या निगरगठ्ठ अधिकाऱ्यांना काही एक फरक पडणार नाही असे चित्र सध्या तरी पाहावयास मिळते. त्या रस्त्याचे काम अगदी प्रगतीपथावर आहे बरं का, पण त्या तुटलेल्या झाकणावर काही उपाययोजना केली तर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांचे काही नुकसान तर होणार नाही ना, असा सवाल त्या परिसरातील नागरिक संबंधित अधिकाऱ्यास विचारत आहेत. डोंबिवलीवरून बाळासाहेब कांबळे सोबत मी करिश्मा गावडे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, डोंबिवली.